पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जे आपल्या आधुनिक हेल्थ सिस्टमकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवते. या पुस्तकाचं नाव आहे द रिअल हेल्थ सिक्रेट्स. हे पुस्तक एक अत्यंत साधी पण खोल गोष्ट सांगते. आपल्या शरीरात स्वतःला बरे करण्याची ताकद आधीपासूनच आहे. फक्त तिला योग्य आधाराची गरज आहे, गोंधळाची नाही. आजच्या जगात हेल्थ म्हणजे महागडे सप्लिमेंट्स, गुंतागुंतीचे डाएट प्लॅन्स आणि सतत चालणाऱ्या मेडिकल चाचण्या असे समीकरण बनले आहे. पण या पुस्तकाचे लेखक सांगतात की खरी हेल्थ या सगळ्यात नाही, तर आपल्या दररोजच्या छोट्या निर्णयांमध्ये दडलेली आहे. आपण काय खातो, कसा विचार करतो, कसं रिलॅक्स होतो आणि आपल्या शरीराचा किती आदर करतो यावर ती अवलंबून असते. या समरीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आधुनिक जीवनशैलीतील सर्वात मोठ्या हेल्थ चुका कोणत्या आहेत, शरीराला नैसर्गिकरित्या बरे होण्यासाठी कोणते सोपे उपाय करता येतात आणि औषधांवर अवलंबून न राहता आपण स्वतःला अधिक ऊर्जावान, मजबूत आणि शांत कसे ठेवू शकतो. आपण दररोज आपल्या आरोग्यासाठी काही ना काही करत असतो. सकाळी उठून पाणी पितो, कधी फळं खातो, जिममध्ये जायचा विचार करतो किंवा संध्याकाळी चालायला जातो. तरीही मनात एक प्रश्न सतत घोळत राहतो, मी खरंच नीट जगतोय का? लवकर थकवा येतो, ताण कमी होत नाही आणि मन कायम विस्कळीत वाटतं. हीच आजच्या काळातील सर्वात मोठी हेल्थ समस्या आहे. आपली तब्येत हळूहळू बिघडत चालली आहे, पण आपल्याला ते वेळेवर लक्षातच येत नाही. आपण हेल्थला फक्त एक शारीरिक गोष्ट मानून बसलो आहोत. वजन योग्य आहे का, दिसायला फिट आहोत का, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत का? पण खरी हेल्थ यापेक्षा खूप खोल असते. लेखक सांगतात की आपलं शरीर एखाद्या मशीनसारखं नाही, ज्याला फक्त इंधनाची गरज असते. शरीर हे एक बुद्धिमान सिस्टम आहे, जी प्रत्येक क्षणी स्वतःला रिपेअर करते, बॅलन्स करते आणि स्वतःला बरे ठेवण्याचा प्रयत्न करते. पण आपण तिला आवश्यक त्या योग्य परिस्थिती देत नाही. आज आपण खातो ते अतिप्रक्रिया केलेले अन्न, ज्यात ना पोषण असतं ना ऊर्जा. आपण दिवसभर बसून राहतो, कमी चालतो, कमी झोपतो आणि सतत स्क्रीनकडे पाहतो. त्यातच भावनिक ताण, डेडलाईन्सचा दबाव आणि चुकीच्या सवयी यांची भर पडते. तरीही आपल्याला वाटतं की एखादं जादुई सप्लिमेंट किंवा महागडी औषधं आपली तब्येत सुधारतील. या पुस्तकानुसार आधुनिक हेल्थ सिस्टम आपल्याला आजार मॅनेज करायला शिकवते, पण खरी हेल्थ निर्माण करायला नाही. इथूनच सगळा गोंधळ सुरू होतो. आपण शरीराला सिग्नल देतो, पण ते चुकीचे असतात. यात अजून एक मोठा मुद्दा म्हणजे हेल्थविषयी पसरलेले गैरसमज. फॅट वाईट आहे, कार्बोहायड्रेट टाळा, प्रत्येक गोष्ट निर्जंतुक ठेवा. या सगळ्यामुळे आपली इम्युनिटी कमकुवत झाली, गट हेल्थ बिघडली आणि मनात सतत अपराधीपणाची भावना निर्माण झाली. सत्य हे आहे की हेल्थ गुंतागुंतीची नाही, तिला तसं बनवण्यात आलं आहे. आज आपल्याकडे माहिती खूप आहे, पण खरी समज कमी आहे. हेल्थ म्हणजे फक्त आजार नसणं नाही, तर आतून मजबूत, संतुलित आणि ऊर्जावान वाटणं. खरी हेल्थ म्हणजे सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटणं, दिवसभर स्थिर ऊर्जा राहणं, पचन नीट होणं, भावना नियंत्रणात असणं आणि रात्री शांत झोप लागणं. एक हेल्दी शरीर 5 स्तंभांवर उभं असतं: ऊर्जा, इम्युनिटी, झोप, पचन आणि मानसिक स्पष्टता. जेव्हा आपण फक्त वजन, शरीर यष्टी किंवा रिपोर्ट्स यांनाच हेल्थ समजतो, तेव्हा शरीरात चाललेला आतला असमतोल आपण दुर्लक्ष करतो. खरी हेल्थ म्हणजे हार्मनी, शरीर, मन आणि जीवनशैली यांच्यातील संतुलन. आपल्या आहार, विचार, सवयी आणि भावनांमधील संतुलन म्हणजेच खरी हेल्थ. आणि हे संतुलन तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण आपल्या शरीराला योग्य सिग्नल्स द्यायला सुरुवात करतो. मी तुला ऐकत आहे असा संदेश देणं हे शरीराचं काम आहे. म्हणूनच जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, लक्ष केंद्रित करता येत नसेल किंवा वारंवार छोटे छोटे दुखणे, पचनाच्या समस्या जाणवत असतील, तर गरज आहे ती शरीराला समजून घेण्याची, त्याला आधार देण्याची, फक्त लक्षणं दाबून टाकण्याची नाही. आता आपण जाणून घेणार आहोत की शरीर नैसर्गिकरित्या बरे होण्यामागचं खरं रहस्य काय आहे आणि रोजच्या छोट्या छोट्या सवयी कशाप्रकारे औषधांशिवाय तुम्हाला नवीन ऊर्जा आणि चांगलं आरोग्य देऊ शकतात. आपलं शरीर एखादी मशीन नाही की जी वारंवार दुरुस्त करावी लागेल. शरीर ही एक जिवंत, बुद्धिमान सृष्टी आहे. म्हणजेच शरीराला नेमकं काय हवं आहे, केव्हा हवं आहे आणि कसं बरे व्हायचं आहे हे त्याला स्वतःला माहीत असतं. जसं एखाद्या जखमेवर औषध न लावता सुद्धा त्वचा हळूहळू आपोआप भरून येते, तसंच शरीरातील प्रत्येक हीलिंग प्रोसेस आधीपासूनच आत सेट केलेली असते. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण शरीराला आवश्यक तो योग्य आधार देत नाही. शरीर आपल्याला दररोज सिग्नल्स देत असतं, कधी थकव्याच्या स्वरूपात, कधी पोट बिघडण्याच्या रूपात, तर कधी मूड स्विंग्सद्वारे. ही सगळी लक्षणं सांगत असतात की आत कुठेतरी असंतुलन आहे.
आणि वेळेत ते समजून घेतलं तर शरीर स्वतःच बरे होण्याची प्रक्रिया सुरू करतं. मग प्रश्न असा आहे की नैसर्गिक हीलिंगसाठी शरीराला नेमकं काय हवं असतं? या पुस्तकात लेखक 3 मूलभूत गोष्टींवर विशेष भर देतात. पहिली गोष्ट म्हणजे पोषण, न्यूट्रिशन. आपण जे खातो त्यातूनच आपलं शरीर तयार होतं. प्रोसेस्ड फूड, रसायनांनी भरलेले स्नॅक्स आणि जास्त शिजवलेलं अन्न आपल्या पेशींना कमकुवत करतं. पण जेव्हा आपण संपूर्ण अन्नघटक असलेले पदार्थ, हंगामी फळं आणि साधं घरचं जेवण खातो तेव्हा शरीरात नैसर्गिक ऊर्जा प्रवाहित होऊ लागते. दुसरी गोष्ट म्हणजे हालचाल, मूव्हमेंट. शरीर हलणं अत्यंत गरजेचं आहे. याचा अर्थ फक्त जिम असा नाही. रोजची हलकी चाल, स्ट्रेचिंग किंवा मूलभूत शारीरिक हालचाल ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि लिम्फ सिस्टम सक्रिय राहते. हालचाल म्हणजे शरीरासाठी एक प्रकारचा अंतर्गत मसाज आहे जो विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो. लेखक स्वतःचा अनुभव सांगताना म्हणतात की त्यांनी दैनंदिन आयुष्यात छोटी सवय लावली आहे. ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी जिने वापरणे आणि लहान मोठ्या कामांसाठी चालत जाणे. यामुळे वेगळा वेळ काढल्याशिवायही दररोज 10,000 पावलं सहज पूर्ण होतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन. आपलं शरीर सुमारे 70% पाण्यानं बनलेलं आहे. तरीही आपण योग्य पद्धतीनं पाणी पिणं विसरून गेलो आहोत. कोल्ड ड्रिंक्स, कॅफीन आणि पॅक्ड ज्यूस शरीराला हायड्रेट करत नाहीत. उलट ते शरीर कोरडं करतात. योग्य वेळेला, हळूहळू, साधं पाणी पिणं हाच सर्वात प्रभावी आणि नैसर्गिक डिटॉक्स आहे. या तिन्ही गोष्टींसोबतच विश्रांती आणि खोल श्वसन हेही हीलिंगचे महत्त्वाचे भाग आहेत. रोज काही वेळ जाणीवपूर्वक खोल आणि संथ श्वास घेतल्याने शरीर रिलॅक्स होतं, नर्वस सिस्टम संतुलित होते आणि बरे होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने सुरू होते. लेखक एक सुंदर उपमा देतात. तुमचं शरीर हे स्वतःचं एक डॉक्टर आहे. फक्त त्याला त्याच्या क्लिनिकमध्ये काम करू द्या. आणि ते क्लिनिक म्हणजे शांत मन, स्वच्छ आहार आणि रोजची हालचाल. आता आपण त्या काही गैरसमजांबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे लोक हेल्थ नीट समजून घेत नाहीत आणि नकळत स्वतःचं नुकसान करत राहतात. किती वेळा आपण ऐकलं आहे, फॅट खाणं वाईट असतं, ब्रेकफास्ट सर्वात महत्त्वाचं जेवण आहे, रोज मल्टीव्हिटॅमिन घ्यायलाच हवं, दुखत असेल तर औषध घ्या आणि लगेच बरे व्हा. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे खरंच किती सत्य आहे? या पुस्तकात लेखक स्पष्टपणे सांगतात की आधुनिक हेल्थ इंडस्ट्री काही मिथ्स इतक्या आत्मविश्वासाने सतत रिपीट करते की लोक त्यांना प्रश्न न विचारता सत्य मानू लागतात. आणि हेच मिथ्स हळूहळू आपलं आरोग्य बिघडवतात. चला तर मग अशाच काही सामान्य हेल्थ मिथ्स समजून घेऊया. पहिला मिथ, फॅट खाणं अपायकारक असतं. प्रत्यक्षात शरीराला चांगल्या फॅट्सची खूप गरज असते. उदाहरणार्थ तूप, नारळाचं तेल, ॲव्होकाडो, ड्रायफ्रूट्स हे मेंदूसाठी, सांध्यांसाठी आणि हॉर्मोन संतुलित ठेवण्यासाठी आवश्यक असतात. वाईट असतात ते रिफाइंड ऑइल्स आणि प्रोसेस्ड ट्रान्स फॅट्स, नैसर्गिक फॅट्स नाही. दुसरा मिथ, ब्रेकफास्ट सर्वात महत्त्वाचं जेवण आहे आणि तो कधीही स्किप करू नये. प्रत्येक व्यक्तीचं मेटाबॉलिझम वेगळं असतं. जर सकाळी भूक लागत नसेल तर जबरदस्तीनं खाणं पचनसंस्थेवर त्राण देतं. इंटरमिटेंट फास्टिंग किंवा थोड्या उशिरा जेवण करणं अनेक लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. तिसरा मिथ, सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे. हा गैरसमज विशेषतः जिममध्ये जाणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण जर तुमचा आहार स्वच्छ, नैसर्गिक आणि बॅलन्स्ड असेल तर बहुतांश वेळा सप्लिमेंट्सची गरजच नसते. सिंथेटिक म्हणजे कृत्रिम विटॅमिन्स शरीरात पूर्णपणे शोषले जात नाहीत आणि अनेक वेळा त्यांचे साईड इफेक्ट्सही दिसून येतात. त्यामुळे पोषण घटक नैसर्गिक स्रोतांमधून घेणं हे अधिक शहाणपणाचं आणि सुरक्षित ठरतं. शरीराला जे नैसर्गिक स्वरूपात मिळतं तेच ते योग्य प्रकारे स्वीकारतं. चौथा मोठा गैरसमज असा आहे की लक्षणं दाबून टाकणं म्हणजे आजार संपवणं. ताप, खोकला, वेदना ही सगळी लक्षणं नसून शरीराचे संकेत आहेत की आतमध्ये बरे होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारण न समजता औषधं घेण्याने आपण शरीराच्या नैसर्गिक हीलिंग प्रोसेसला अडथळा आणतो. म्हणून लक्षणं समजून घ्यायला हवीत, दाबून टाकायला नाही. पाचवा मिथ आहे, हेल्थ महाग असते. प्रत्यक्षात खरी तब्येत अगदी साध्या गोष्टींमधून मिळते. हंगामी अन्न, योग्य झोप, सूर्यप्रकाश आणि रोजची हालचाल. महागडी उपकरणं, डिटॉक्स ज्यूस किंवा जिम मेंबरशिपमुळेच आरोग्य मिळतं असं नाही. हे गैरसमज तोडणं फार गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण हेल्थकडे चुकीच्या नजरेनं पाहतो तोपर्यंत आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही. लेखक वारंवार सांगतात, सत्य सोपं असतं पण गोंधळ फायदेशीर असतो. म्हणजेच हेल्थचं खरं सत्य सरळ आहे, पण कंपन्या ते गुंतागुंतीचं दाखवतात जेणेकरून त्यांची उत्पादने विकली जाऊ शकतील. आता आपण शरीर आणि मन यांच्यातील नातं समजून घेऊया आणि मानसिक स्थिती आपल्या शारीरिक आरोग्यावर थेट कसा परिणाम करते ते पाहूया. हा भाग अनेकदा दुर्लक्षित केला जातो, पण हीच खरी हीलिंगची किल्ली आहे, मनाची भूमिका. आपण ऐकलंच असेल, जसं विचार करता तसं घडतं. हे फक्त मोटिवेशनसाठी नाही तर शारीरिक आरोग्यासाठीही तितकंच सत्य आहे.
आपल्या रोजच्या विचारांमधून शरीराला सिग्नल्स जातात आणि त्यावरून नर्वस सिस्टीम ठरवते की रिलॅक्स राहायचं की तणावात जायचं. जेव्हा आपण भीती, चिंता, राग किंवा तणावात असतो तेव्हा शरीर फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातं. यामध्ये हृदयाचे ठोके वाढतात, पचन मंदावते आणि इम्युनिटी तात्पुरती थांबते. म्हणजेच मन अस्वस्थ असेल तर शरीर बरे होणं थांबवतं. आता विचार करा, जर तुम्ही रोज कामाचा ताण, भीती, असुरक्षितता किंवा जुन्या भावनांचं ओझं घेऊन जगत असाल तर शरीर कधीच हिलिंग मोडमध्ये जाणार नाही. मन हे शरीराला आजारीही करू शकतं आणि बरेही करू शकतं. निवड तुमच्या हातात आहे. लेखक 3 महत्त्वाच्या मानसिक साधनांबद्दल सांगतात. पहिलं, जाणीव, अवेअरनेस. दिवसभर आपण काय विचार करतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. सतत नकारात्मक विचार, स्वतःवर टीका किंवा स्वतःला दोष देणं हे सगळं लक्षात घेतल्याशिवाय बदल शक्य नाही. बदलाची सुरुवात जाणीवेपासून होते. दुसरं, रिलॅक्सेशन रिस्पॉन्स ॲक्टिवेट करणं. खोल श्वास, ध्यान, कृतज्ञतेचा सराव किंवा निसर्गात चालणं या सगळ्यामुळे नर्वस सिस्टीम शांत होते. मन शांत झालं की शरीर आपोआप बरे होण्याची प्रक्रिया सुरू करतं. तिसरं, पॉझिटिव्ह विश्वास प्रणाली. लेखक सांगतात की जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की तुम्ही बरे होऊ शकता तर शरीर त्या विश्वासाला वास्तवात उतरवायला सुरुवात करतं. हा प्लेसिबो इफेक्टचा अधिक शक्तिशाली प्रकार आहे. मन आणि शरीराच्या सहकार्याचं खरं जादू. यासोबतच लेखक एक सुंदर मुद्दा मांडतात. क्षमाशीलता ही औषध आहे. जुन्या राग, अपराध भावना किंवा दुःख मनात साठवून ठेवलं तर ते भावनिक विष बनतं आणि पुढे शारीरिक आजारात रूपांतर होतं. पण जेव्हा आपण हळूहळू ते सोडायला शिकतो तेव्हा हलकेपणा येतो आणि तिथूनच शरीर रिकव्हर होऊ लागतं. मन ही एक भाषा आहे आणि शरीर तिचा श्रोता आहे. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही तुमच्या शरीराला काय ऐकवत आहात. आता आपण पाहूया की या सगळ्या गोष्टी रोजच्या आयुष्यात प्रत्यक्षात कशा वापरता येतील जेणेकरून हेल्थ फक्त एक संकल्पना न राहता आपल्या जीवनाचा भाग बनेल. आजच्या काळात हृदयरोग हा सर्वात सामान्य आणि धोकादायक आरोग्य प्रश्न बनला आहे. लोकांना वाटतं की हृदयविकार फक्त कोलेस्ट्रॉल किंवा चरबीमुळे होतो. पण लेखक सांगतात की हृदय फक्त एक पंप नाही तर ते भावनिक आणि ऊर्जात्मक केंद्र देखील आहे. हृदयाची तब्येत बिघडण्यामागे सर्वात मोठी कारणं म्हणजे दीर्घकालीन ताण, शारीरिक निष्क्रियता, भावनिक विषारीपणा आणि प्रोसेस्ड अन्न. सतत चिंता, राग किंवा एकटेपणात राहिल्यामुळे शरीरात अशी रसायनं तयार होतात जी रक्तवाहिन्यांना हानी पोहोचवतात, रक्तदाब वाढवतात आणि हृदय हळूहळू कमजोर करतात. लेखक काही सोप्या पण प्रभावी सवयी सांगतात ज्या हृदय मजबूत करतात आणि दीर्घायुष्याचा पाळा घालतात. पहिली, नैसर्गिक अन्न खा, प्रयोगशाळेत बनलेलं नाही. हंगामी फळे, भाज्या, भिजवलेले ड्रायफ्रूट्स आणि साधं घरचं जेवण हे हृदयासाठी सर्वोत्तम आहे. पांढरी साखर, रिफाईंड तेलं, पॅकेज्ड स्नॅक्स हे हृदयासाठी संथ विष आहे. दुसरी, दररोज चालणं. रोज 30 मिनिटांची जलद चाल म्हणजे हृदयाला नैसर्गिक मसाज. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाचे स्नायू मजबूत होतात. तिसरी, खोल श्वासन. रोज 10 ते 15 मिनिटं संथ खोल श्वास घेतल्याने पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते, जी रक्तदाब नैसर्गिकरित्या नियंत्रित करते. चौथी, अधिक हसा, कमी काळजी करा. हसण्यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं, जे रक्तवाहिन्यांना रिलॅक्स करतं. प्रेम, मैत्री, संगीत आणि छंद ही सगळी हृदयाची औषधं आहेत. पाचवी, गाढ झोप. दररोज 7 ते 8 तासांची घोल झोप हृदयाला विश्रांती आणि दुरुस्तीची संधी देते. सहावी, भावनिक डिटॉक्स. न माफ केलेल्या भावना आणि दाबलेल्या गोष्टी हृदयावर ओझं बनतात. जर्नलिंग, संवाद किंवा ध्यानाद्वारे त्या बाहेर काढा. हृदय जितकं हलकं तितकं आयुष्य लांब. शेवटी लेखक सांगतात, हृदयाची तब्येत ही फक्त शरीराची नाही तर आत्म्याचीही बाब आहे. प्रेम, कृतज्ञता आणि जोडणीसह जगलात तर हृदय आपोआप विस्तारतं आणि आयुष्य अधिक दीर्घ आणि आनंदी होतं. लवकर उठल्याने दिवसाची सुरुवात उत्साही आणि सकारात्मक होते. जर तुम्ही सूर्योदयापूर्वी उठला तर शरीराची जैविक घड्याळ रिसेट होण्यास मदत होते आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते. उठताच 1 ग्लास खोलीच्या तापमानाचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया सुरू होते आणि मेटाबॉलिझम ॲक्टिवेट होते. त्यानंतर 5 ते 10 मिनिटे हलकी स्ट्रेचिंग किंवा योगासने केल्यास स्नायू सक्रिय होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि मनही ताजेतवाने होते. पुढे 10 ते 15 मिनिटं ध्यान किंवा डीप ब्रीदिंग केल्याने दिवसभरासाठी मानसिक स्पष्टता मिळते आणि मन शांत आणि सकारात्मक राहते. नाश्त्यासाठी हंगामी फळे, ड्रायफ्रूट्स आणि हलका पण पौष्टिक आहार घ्यावा. ओट्स, पोहे किंवा उपमा यांसारखा नाश्ता शरीरावर ताण न देता आवश्यक ऊर्जा देतो. दिवसभराच्या आहारात संपूर्ण आणि नैसर्गिक अन्नपदार्थांचा समावेश करावा, जसे ताज्या भाज्या, फळे, कडधान्य, अंकुरित धान्य, ड्रायफ्रूट्स आणि हेल्दी फॅट्स. जंक फूड आणि प्रोसेस्ड स्नॅक्स टाळावेत. पाणी भरपूर प्यावे, मात्र अतिशय थंड
थंड पेय टाळावीत. हर्बल टी, नारळाचे पाणी किंवा ताज्या फळांचे रस हे शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतात. जर तुमचे काम जास्त वेळ बसून करण्याचे असेल तर दर काही वेळांनी 5 ते 10 मिनिटांची चाल किंवा हलकी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. कामातून छोटे ब्रेक घेऊन थोडी शारीरिक हालचाल केल्यास शरीर आणि मन दोन्ही सक्रिय राहतात. तणाव जाणवत असल्यास 2 ते 5 मिनिटांचा माइंडफुलनेस ब्रेक घ्यावा. यामुळे मानसिक स्पष्टता वाढते आणि तणाव कमी होतो. दुपार किंवा संध्याकाळच्या जेवणात हलका आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यावा, जसे डाळ, भात, भाजी किंवा मिश्र सलाड. जड आणि तळलेले पदार्थ शरीराला आळशी बनवू शकतात. संध्याकाळी अर्धा तास वेगवान चाल, जॉगिंग, सायकलिंग किंवा सौम्य व्यायाम करावा. यामुळे शरीर ताजेतवाने राहते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. दिवसाच्या शेवटी हलकी हर्बल टी किंवा कोमट पाणी घेतल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीर रिलॅक्स होते. दिवसभराच्या धावपळीपासून थोडा वेळ स्वतःसाठी काढावा. कुटुंबीय किंवा मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवावा किंवा आवडत्या छंदाकडे लक्ष द्यावे. याचा मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. रात्रीचे जेवण हलके आणि सहज पचणारे असावे. झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी जेवण घ्यावे, जेणेकरून शरीर झोपेसाठी तयार होईल. रात्री टीव्ही किंवा मोबाईलपासून थोडे दूर राहावे. त्याऐवजी पुस्तक वाचणे, शांत संगीत ऐकणे किंवा हलकी स्ट्रेचिंग करणे झोपेची गुणवत्ता सुधारते. दररोज 7 ते 8 तासांची दर्जेदार झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण झोपेमुळे शरीर आणि मन दोन्ही पुनर्बलित होतात आणि पुढील दिवसासाठी नव्या ऊर्जेची तयारी होते. सर्व सवयी एकदम बदलण्याऐवजी एकावेळी एक सवय अंगीकारावी. उदाहरणार्थ, आधी नियमित पाणी पिण्याची सवय लावा, नंतर हळूहळू शारीरिक हालचाल वाढवा. लहान पण सातत्यपूर्ण सवयीच दीर्घकाळात मोठा बदल घडवतात. सुरुवातीला दररोज सर्व काही परिपूर्ण करणे शक्य नसते, पण हळूहळू या सवयी जीवनशैलीचा भाग बनतात. एखादी सवय यशस्वीरित्या पाळल्यावर स्वतःचे कौतुक करावे, कारण यामुळे प्रेरणा वाढते. या पुस्तकात लेखकांनी काही प्रेरणादायी वास्तविक जीवनातील उदाहरणे दिली आहेत. शर्माजी यांना उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका होता. डॉक्टरांनी त्यांना दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतील असे सांगितले होते. मात्र त्यांनी आपल्या सकाळच्या सवयींमध्ये बदल केला. दररोज सकाळी 20 मिनिटांची वेगवान चाल, आहारात हिरव्या भाज्या व फळांचा समावेश आणि जंक फूडचा त्याग या साध्या बदलांमुळे 6 महिन्यात त्यांच्या रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. डॉक्टरांनीही त्यांची औषधे कमी करण्यास सुरुवात केली. ही कथा दाखवते की कधीकधी सर्वात महत्त्वाचा बदल आपल्या सकाळच्या सवयींमध्ये दडलेला असतो. अजून एक उदाहरण म्हणजे मॅडम कपूर यांचे. त्यांची साखरेची पातळी खूप जास्त होती आणि त्यांना वारंवार इन्सुलिन घ्यावे लागत होते. त्यांनी साखरेचे सेवन कमी केले, प्रोसेस्ड फूड पूर्णपणे टाळले आणि नट्स, बिया व भाज्यांचा समावेश आहारात केला. यासोबतच योग, तणाव व्यवस्थापन आणि रोज 10 ते 15 मिनिटांची चाल सुरू केली. 2 ते 3 महिन्यात त्यांची साखरेची पातळी सामान्य झाली आणि वजनही नियंत्रणात आले. औषधांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले. ही कथा सांगते की डायबिटीससारख्या दीर्घकालीन आजारांवरही जीवनशैलीतील बदलांमुळे नियंत्रण मिळवता येते. फक्त संयम आणि सातत्य आवश्यक आहे. लेखक संपूर्ण पुस्तकात एकच संदेश देतात. आरोग्य म्हणजे फक्त शरीर नव्हे, तर मन आणि भावना यांचेही संतुलन आहे. जेव्हा शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधला जातो, तेव्हा नैसर्गिक उपचार प्रक्रिया सुरू होते. आरोग्य हा एक दिवसाचा प्रकल्प नसून आयुष्यभराचा प्रवास आहे. आपले आरोग्य आपल्या हातात आहे. स्वतःच्या शरीराचे ऐका, मन शांत ठेवा आणि आयुष्य अधिक चांगले करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका. छोटा बदल आज सुरू केला तर तोच बदल उद्या मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकतो.